आणि आता पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। अयोध्येमधील राम की पेढी घाटावर 3D रामायण शोचं आयोजन करण्यात आलंय। राम की पेढी घाटावर लेझर शो सोबत रंगीबेरंगी कारंजे सुद्धा आता पाहायला मिळणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय आणि अयोध्या नगरी जी आहे ती आता सज्ज झालेली आहे। आणि या संदर्भातली पुढची बातमी ती म्हणजे श्रीराम मंदिराचं लोकार्पण होत असताना अयोध्या धाम रेल्वे जंक्शनचं नूतनीकरण करण्यात आलंय। तर अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा सजवण्यात आलेलं आहे। अयोध्या धाम जंक्शनला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेलं आहे। तर विमानतळ परिसरात फुलझाडांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे। विमानतळाकडे जाणाऱ्या महामार्गाच्या भिंतींवर श्रीरामांचे आणि सीतेचं चित्र रंगवण्यात आलंय। पंतप्रधान मोदींच्या हस्ते दोन्ही वास्तूंचं उद्या उद्घाटन होणार आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आज संदीप, अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। संपूर्ण अयोध्या नगरी वृषाली सज्ज आहे। मी सध्या आहे आंतरराष्ट्रीय विमानतळावर, ज्याचं उद्घाटन काही तासांमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। आपण ही थेट दृश्य दाखवूयात। समोर जी टर्मिनल बिल्डिंग दिसते ती अगदी राम मंदिराप्रमाणे बनवण्यात आलेली आहे। त्याची प्रतिकृतीच म्हणून या टर्मिनल बिल्डिंगला ओळखलं जातं। सध्या उत्तर भारतात मोठ्या प्रमाणामध्ये धुका आहे, त्यामुळे ठळकपणे आपल्याला ती बिल्डिंग दिसू शकणार नाही। मात्र काही प्रमाणामध्ये आपण कॅमेराच्या लेन्सच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करू। टर्मिनल बिल्डिंगच्या अलीकडे जर पाहिलं तर अजूनही या ठिकाणी वृषाली काम जे आहे ते सुरू आहे। JCB आहेत, क्रेन्स आहेत, त्यामुळे कामगार अहोरात्र काम करतायत। म्हणजे आजची रात्र देखील अतिशय महत्त्वाची असणार आहे। बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवलं जातं, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच विमानतळावर उद्या सकाळी 11:30 वाजता लँड होणार आहेत। दुसरीकडे सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर शेकडो पोलीस, म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रातल्या ज्या काही CRPF असेल, CISF असेल, यांच्या तुकड्या देखील या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत। आतापासूनच विमानतळामध्ये आत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जाते, वाहनाची चौकशी केली जाते। दुसरं महत्त्वाचं, विमानतळाच्या अगदी प्रवेशद्वाराजवळच एक मोठा सभामंडप उभा करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे। त्या सभेच्या पार्श्वभूमीवर पण आपण पाहतोय वृषाली, हे सगळे सुरक्षा कर्मी जे आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत। आत्ता या गेटमधून कुणालाही अजून प्रवेश दिला जात नाही आहे। आपण समोर जर पाहिले तर मोठे सभामंडप जे आहेत ते जवळपास 4 सभामंडप घालण्यात आलेले आहेत। लाखो लोक एकाच वेळेला बसतील अशी जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि इथं देखील आत्ता आज जे व्यक्ती जी कोण आत जाईल त्याच्याकडे आत्ताही कसून चौकशी अशी केली जाते। अनेक होर्डिंग्ज या ठिकाणी लावलेले आहेत। आपण पाहतोय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे फोटो आहेत ते संपूर्ण या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत। एक भगवं वातावरण जे आहे ते सध्या या संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतंय। महत्त्वाचं हेच आहे, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात नेमकं काय बोलणार, कारण आता अयोध्येचं विमानतळचं उद्घाटन होईल, रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होईल, त्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे। 22 तारखेला जरी मंदिराचं उद्घाटन होणार असलं वृषाली, तरी त्यापूर्वी आता पंतप्रधान अयोध्येमध्ये येत आहेत। त्यामुळे उद्या आल्यानंतर नेमकं भाषणात नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट